साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग 17. ए रुक, सॉरी ना यार, वो पता नहीं क्या हुआ था मुझे. सॉरी ना. श्रीरामने त्याला पकडलं आणि त्याला मनवू लागला. तूने मुझे मारा कैसे? हाँ सॉरी कहा ना भाई, एक्चुअली मुझे दिखी मेरी बहन उसमें पल भर के लिए, इसलिए इमोशनल हो गया. तुझे नहीं दिखी क्या? नहीं, तेरे जैसा इमोशनल नहीं हूँ मैं. फिर मुझे मारा ना तो दिखा दूंगा मैं कौन हूँ. वैसे खाते क्या हो? तेरा हात इतना भारी कैसे है? तो गाल पकडून चोळत म्हणाला. सॉरी ना भाई, माफ कर देना मुझ गरीब को प्लीज. केविलवाना चेहरा करत श्रीराम त्याच्या पायात बसत त्याचे पाय दाबत म्हणाला. कधी कधी गाढवाचेही पाय धरावे लागतात ना, अशीच अवस्था झाली होती श्रीरामची. ठीक है म्हणत तो नॉर्मल झाला तेव्हा कुठं श्रीरामला हायसं वाटलं, नाहीतर सगळंच फिसकटलं असतं. कसं बसं त्याला समजावून श्रीरामने मनवलं आणि बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसला. मध्यरात्री कधीतरी पाण्यात वरून काही पडल्याचा आवाज झाला. दोघांनीही जाऊन पाहिलं पण काही समजलं नाही. त्यानंतर रशीद मात्र तसाच बसल्या बसल्या झोपला. पण श्रीरामला काही झोप येत नव्हती. मघाशी घेऊन गेलेल्या मुलीला ते परत सोडायला आलेच नव्हते. तिला तर या लोकांनी पाण्यात फेकून नाही न दिलं. त्याला या विचारानेच अस्वस्थ होऊ लागलेलं. रशीदची चांगलीच झोप लागलेली पाहून त्याने त्याचा मोबाईल बाहेर काढला. सहजच मुग्धाच्या मोबाईलचं लोकेशन पाहायला घेतलं. पण अहो आश्चर्य, तिचा मोबाईल आता पुन्हा चालू झालेला दिसत होता. पण तिचं लोकेशन आता मुंबई पोर्ट दाखवत होतं. हे खूप वियर्ड होतं खरं तर. त्यानं पाहिलं तर आता ज्या माणसाकडे तिचा फोन होता त्याचा फोटोही निघालेला. त्याने डायरेक्ट त्या नंबरवर कॉल केला. रिंग जात होती पण कॉल कोणी उचलत नव्हतं. रात्रीचे 2 वाजत आले होते. तो फोन या क्षणाला कोण उचलणं शक्य तरी कसं होतं म्हणा. त्याने लगेचच वेदला ही सगळी माहिती पुरवली आणि ज्या माणसाकडे तिचा फोन आहे त्याला शोधायला लावलं. पण म्हणजे मुग्धा नक्की पोर्टवरच आहे का या इथे शिपवर, हे काही त्याला समजायला मार्ग नव्हता. तो आता कन्फ्यूज झालेला. एवढ्यात दुरून येणाऱ्या बोटीचा हॉर्न त्या शांततेत जोराचा वाजला. त्यामुळे रशीदही जागा झाला. दोघंही उठून उभे राहिले. पण ज्या वेगाने बोट त्यांच्या बाजूला येत होती त्यावरून श्रीरामला पोलीस पोहोचल्याचं लक्षात आलं. पोलीस पोहोचले आहेत या विचाराने त्याला निश्चिंत वाटत होतं. एवढ्यात कुठून तरी ती मेन 2 माणसं धावत आली. ए चलो इधर से थोड़ी देर के लिए, शायद कुछ गड़बड़ है. क्या हुआ साहब? दोघांनी एकदमच विचारलं. कुछ नहीं, तुम लोग चलो यहाँ से. ए दरवाजा लॉक है ना रशीद? हाँ साहब. चलो अभी ऊपर में एक रूम के सामने खड़े रहना है. अगर किसी ने कुछ पूछा तो बोलना यहीं पे हमारी ड्यूटी है. और हाँ, उनको ये मत कहना कल परसों काम पे लगे हैं. बोलना 2-3 साल हो गए हैं. ये रहे तुम दोनों के आईडी, पहन लो. वर जाता जाताच तो माणूस सगळं समजावून सांगत होता. तिथे जिथे मुली ठेवलेल्या तिथं आता कोणीच नव्हतं. खाली येताना 2 माणसं आली पण वर जाताना सोबत केवळ एकच माणूस होता. श्रीराम मागे वळून पाहत होता. नक्की हे लोक काहीतरी गेम करत आहेत. म्हणजे हातात आलेलं सगळंच फिसकटतंय की काय असं वाटू लागलेलं त्याला. दोघांना नवीन एका ठिकाणी आणून उभं करण्यात आलं. तो माणूस आणखी काही सूचना करून निघून गेला. तो जाताच त्यातूनही श्रीरामने त्याचा जुना फोन साईडला काढला. ते लोक नक्कीच काहीतरी गडबड करणार. अचानक आम्हाला वरच्या फ्लोअरला पाठवलंय. पूर्ण शिप चेक करायला सांगशील वेद?
श्रीरामने त्याच्या जुन्या मोबाईलवरून वेदला मेसेज केला आणि फोन खिशामध्ये ठेवला. कदाचित त्या वरच्या भागात राहण्यासाठी रूम्स होते. रात्रीची वेळ असल्याने बाकी सगळे झोपले असावे, त्यामुळे शांतता होती. तो अर्धा पाऊण तास श्रीरामचा जीव नुसता वर खाली होत होता. अजून तरी वेदकडून काहीच मेसेज नव्हता. पोलिसांना त्या मुली मिळाल्या का हे समजायलाही मार्ग नव्हता. वॉशरूममध्ये जावं आणि वेदला सरळ फोन करून विचारावं असं त्याच्या मनात येत होतं. एवढ्यात तिथं 2 पोलीस आले. ए तुम दोनों इधर आओ. जी साहब. गार्ड्स हो? हाँ हाँ, दोघंही म्हणाले. नाम क्या है आप दोनों का? मेरा नाम रशीद बागवान है और मैं शाहिद शेख. ओ, यहाँ पे किसकी रखवाली कर रहे हो? वो यहाँ पे अंदर. रशीद घाबरून पुढे काय बोलावे या विचारात होता. एवढ्यात, सर वो मेरे गार्ड्स है, इसलिए मेरे रूम के सामने खड़े है. पाठीमागून आवाज आला. आताही तोच मेन माणूस होता, ज्याच्या मागे आणखी एक गार्ड होता. ओ ओके, साहिल साहेब तुमचे गार्ड्स आहेत. ठीक आहे. बाकी रूम्स तर चेक करू शकतो ना? ऑफकोर्स यू कॅन. तो मेन माणूस बिनधास्त म्हणत होता. आणि का म्हणणार नाही? वरती काही नव्हतंच तर. पोलिसांनी सगळे रूम चेक केले, बट तिथं फक्त प्रवासी होते. त्या मेन माणसांच्या रूममध्ये चेक करायला आत जाताच तो मेन माणूसही आत रूममध्ये गेला. पण आत जाता जाता म्हणाला, चेक करा रूम तुम्ही, बट आतमध्ये माझी आजारी बायको झोपलीये, तिला त्रास नका देऊ. हां हो शुअर. आतमध्ये विशेष काही नसावं. 5 मिनिटाच्या अंतराने पोलीस चेक करून बाहेर आला. दरवाजात येताच पोलिसाने त्या साहिलला विचारलं, बाय द वे काय झाले तुमच्या बायकोला? माझी वाईफ मंजिरी. खास काही नाही, पण कालपासून जरा ताप आहे अंगात तिच्या, सो ती गोळी घेऊन झोपली आहे. ओ ओके, चला येतो म्हणत पोलीस निघून गेले. ते जाताच तो मेन माणूस पुन्हा जवळ येत दोघांना म्हणाला, गुड जॉब. अब थोड़ी देर के लिए इधर ही रुको. जब पुलिस चली जाएगी तब नीचे चले जाना. जी साहब. श्रीराम आणि रशीद ही म्हणाले. आणि तो व्यक्ती आत रूममध्ये न जाता ती रूम बंद करून तसाच निघून गेला. श्रीरामच्या डोक्यात वेदला कॉल करून सांगायचं एवढंच चालू होतं, त्यामुळे इतर गोष्टींकडे त्याचं फारसं लक्ष नव्हतं. रशीद, मैं वॉशरूम होके आता हूँ. ओके? हाँ जाओ, पर जल्दी आ जाना, मुझे भी जाना है. अभी आता हूँ म्हणत श्रीराम वॉशरूम पाहत निघाला. एका ठिकाणी वॉशरूम नजरेस पडलं आणि एवढ्यात त्याला वेदचा कॉलही येऊ लागला. त्याने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला आणि वॉशरूममध्ये न जाता थोडं बाजूला गेला जिथं कोणी नव्हतं. हां बोल. श्रीराम, तिथं शिफ्टवर एकही मुलगी मिळाली नाहीये. काय? अरे कसं शक्य आहे? मी स्वतः पाहिलंय मुलींना एका रूममध्ये लॉक केलंय. पूर्ण शिफ्टची छानबीन केली आहे श्री. आणि तुला माहिती आहे, मुग्धाचा मोबाईल ज्या व्यक्तीकडे होता तो माणूस सापडलाय, पण तो साधा कचरा उचलणारा माणूस आहे. त्याला कचऱ्याच्या डब्यात मिळालाय तो मोबाईल आणि त्याला बाकीचं काहीच माहिती नाहीये. काय? ओ गॉड, म्हणजे काहीतरी गडबड आहे. माझं ऐक, मी ज्यावेळी तुला मुग्धाच्या फोनची त्या माणसाची डिटेल पाठवली बघ, त्याच लोकेशनला मुलींना ठेवलंय. प्लीज ट्राय टू चेक वेद, प्लीज यार. मी करत नाही आहे का श्री, पण मर्यादा येत आहेत आणि आता पोलीस निघत आहेत तिथून श्री. हे असं होतं कामा नये वेद. यार, पोलिसांचा उपयोग होणार नसेल तर मला माझ्या पद्धतीनं काम करावं लागेल. हा सांगून ठेवतो. श्री, थोडं शांत राहशील का? कसा शांत राहू? माझी मुग्धा त्यांच्या ताब्यात आहे वेद. मी सोडणार नाही एकेकाला. एक काम कर वेद, मी तिथं गेल्यावर तुला तिथलं एक्झॅक्ट लोकेशन पाठवतो. पोलिसांना सांग की आता गेल्यासारखं करा हवं तर, पण पुन्हा अचानक धाड टाका. आय एम शुअर तिथं मुली आहेत, त्यात नक्कीच मिळतील. ओके, मी ट्राय करतो. तू काळजी घे स्वतःची. मी फोन ठेवतोय आता म्हणत त्यानं फोन ठेवला. फोन ठेवून श्रीराम वळलाच होता तर पाठीमागं एक पोलीस इन्स्पेक्टर उभा होता.
आजचा पार्ट इथंच संपलाय. अरे बापरे, श्रीरामच्या पाठीमागं कोणीतरी पोलीस इन्स्पेक्टर आहे. आता तो कोण असेल आणि त्याची मदत करेल का आणखीन त्यालाच ट्रबलमध्ये टाकेल? बघूया पुढच्या भागात काय होतंय. त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.